अशा आठवणी आहेत वानखेडे स्टेडियमच्या जोडलेल्या. काही अशा महत्त्वाच्या म्हटला तर जी आमची मुंबई वर्सेस हरियाणाची मॅच दिलीप वेंगसरकर आपण ती एका रननी आपण ती हरलो होतो. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर जेव्हा 200वी मॅच करून त्यांनी निवृत्त झाले त्यावेळेस स्टेडियम बघितलं होतं. म्हणजे स्टेडियममधून सर्व गेल्यानंतर स्टेडियम असं भकास वाटत होतं. आणि मग 2011चा आपण वर्ल्ड कप बघितला तर तो अंगावर शहारे आणणारा तो वर्ल्ड कप होता. कारण मी सिक्युरिटी इन्चार्ज असल्यामुळे मी बाउंड्रीच्या आतल्या साईडलाच होतो आणि MCAच्या पुढे म्हणजे जिथे डगआउट असतो त्याच्या बाजूलाच होतो. काही इन्स्ट्रक्शन होत्या सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये आणि जो धोनीनं जो शॉट मारला होता म्हणजे तो आजही आठवला का अंगावर काटा येतो. ते MCAच्या एका विशिष्ट ठिकाणी आला. त्या वानखेडेच्या अशा बऱ्याच आठवणी आहेत ज्या म्हणजे भरलेलं स्टेडियम, रिकामं स्टेडियम आणि अशा स्टेडियममध्ये आम्ही जोडलेले आहेत. म्हणजे मला जोडलेलं त्यामुळे मलासुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही म्हणजे लकी समजायला पाहिजे की अशा स्टेडियममध्ये आम्ही इतके वर्ष आमचा संबंध आलेला आहे. आणि म्हणजे त्याचं तुम्ही कोणतेही स्टँड आम्ही बघितला तरी आम्हाला त्या स्टँडमध्ये एक पर्टिक्युलर स्टँडमध्येच आम्हाला माहिती असतं की ह्या स्टँडमध्येच हे म्हणजे कोणतेही प्रेक्षक असणार. सुनील गावस्कर स्टँड असून दे, सचिन तेंडुलकर असून दे, गरवारे असून दे, MC असून दे, ग्रँड स्टँड असून दे, तर ते प्रत्येक प्रेक्षकांचा एक वेगवेगळा वर्ग आहे आणि तो मी इतक्या वर्षात बघितलेला आहे, आम्ही बघितलेला आहे. आणि मजा येते मॅच चालू झाल्यानंतर पहिला बॉल टाकल्यानंतर ते मॅच संपेपर्यंत तो थ्रिल असतो तो एक वेगळाच असतो आणि इतके वर्ष एन्जॉय केलं आहे. आणि या 19 तारखेला एवढा मोठा सोहळा होणार आहे. त्या सोहळ्याला आम्ही असणार आहोत. म्हणजे मोठे मोठे दिग्गज असणार आहेत, कॅप्टन्स असणार आहेत, सेलिब्रिटीज असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्हाला सहभाग होण्याचं मी माझं स्वतः भाग्य समजतो.